नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक गृहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप नंबर 1. हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ नेहमी भाजून दळावी. ती हलकी होते व तिच्यापासून बनवलेले पदार्थ बाधत नाहीत. उदाहरणार्थ पिठले, लाडू इत्यादी. टिप नंबर 2. जेव्हा आपल्याला काही वेदना, ताप किंवा इतर कोणताही आजार होतो तेव्हा आपण त्या वेदना कमी करण्यासाठी औषध म्हणजेच पेनकिलर खातो आणि या औषधाचा अतिरेक म्हणजेच वारंवार वापर केल्यास आपल्या किडनीवर याचा खूपच जास्त वाईट परिणाम होतो. टिप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. प्रत्येक महिलेसाठी खास टिप नंबर 3. आंघोळीनंतर किंवा तोंड धुतल्यानंतर चेहऱ्यावर जास्त टॉवेल घासल्याने तुमच्या चेहऱ्यावरच्या त्वचेला हानी पोहोचू शकते. प्रत्येक महिलेने रोजच्या जीवनामध्ये ही टिप नक्की फॉलो करा. टिप नंबर 4. कारल्याचे बारीक तुकडे करून त्यांना उन्हात वाळवून त्याची बारीक पूड करून घ्यावी. दररोज सकाळी रिकाम्या पोटी म्हणजेच अनुषापोटी ही पूड गरम पाण्यात टाकून पिल्यास मधुमेह हा नियंत्रणामध्ये राहतो. प्रत्येक महिलेने लक्षात ठेवण्यासारखी खास टिप नंबर 5. दररोज लिपस्टिक लावल्याने खूप केमिकल आपल्या पोटामध्ये जातात, म्हणून गरजेपुरताच लिपस्टिकचा वापर नक्की करा. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टिप नंबर 6. सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, तर पावसाळ्यात मुरमुऱ्याचा चिवडा चिवट होतो. मग अशा वेळी जाड कढईमध्ये चिवडा ओता आणि मंद आचेवर एकदम तो कडक होईपर्यंत एकसारखा हलवत राहा. असे केले तर मुरमुऱ्याचा चिवडा पुन्हा कडक होतो. निरोगी शरीर राहण्यासाठी अतिशय महत्त्वाची टिप नंबर 7. चहा आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक आहे, त्यामुळे चहाची सवय होऊ शकेल तर बंद करावी. त्याऐवजी तुम्ही ग्रीन टी किंवा ताज्या फळांचा रससुद्धा घ्यावा किंवा घेऊ शकता. टिप नंबर 8. बिर्याणी बनवताना तळलेला कांदा आणि कोथिंबीर बिर्याणी तयार झाल्यानंतरच सगळ्यात शेवटी त्यामध्ये घालावी. अगोदर घातली तर तळलेला कांदा हा नरम होतो आणि कोथिंबीर ही काळी पडते. तर बिर्याणी बनवताना ही टिप नक्की फॉलो करा. टिप नंबर 9. जर तुम्ही गरम चपाती थंड दह्याबरोबर अथवा दुधासोबत खाल्ली तर तुम्हाला अपचन, गॅस अशा पोटाच्या विकारापासून आराम मिळू शकतो. अतिशय खास टिप नंबर 10. बरेचदा छातीमध्ये कफ जमा झाला असल्यास खरखर असा आवाज येऊ लागतो. त्यासाठी गुळाचा एक छोटा खडा ठेचून त्यामध्ये थोडी हळद मिसळून त्याची गोळी तयार करून घ्यावी व ती गोळी जिभेवर ठेवून चगळा. यामुळे छातीतील सगळा कफ निघून जाऊन छाती मोकळी होईल. तर तुम्हाला पण जर छातीमध्ये कफ होण्याची समस्या असेल तर ही ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 11. पुरणपोळीसाठी नेहमी पिवळा गूळ वापरावा. यामुळे पोळ्या छान अशा पिवळ्या रंगाच्या होतील. ज्यांना नॉनव्हेज खायला आवडतं त्यांच्यासाठी खास टिप नंबर 12. मच्छी फ्राय कुरकुरीत करण्यासाठी बारीक रवा आणि थोडे कॉर्नफ्लॉवर किंवा तांदूळाचे पीठ वापरावे. यामुळे मच्छी फ्राय खूप छान क्रिस्पी अशी बनते. टिप नंबर 13. वांग्याचं भरीत बनवताना छोटी वांगी घ्या आणि त्याचे देठ काढून टाका. अखंड वांगी कढईमध्ये थोडेसे तेल टाकून शिजवून घ्या. त्यानंतर शिजलेली वांगी बारीक करून त्याचे भरीत बनवा. यामुळे वांग्याचे भरीत टेस्टी व अप्रतिमच असे लागेल. तर वांग्याचं भरीत बनवताना तुम्ही ही टिप ट्राय नक्की करून बघा. टिप नंबर 14. सोयाबीनची भाजी बनवताना सोयाबीन अगोदर 3 ते 4 मिनिटे गरम पाण्यात उकळवून त्यानंतर पिळून घ्यावेत. यामुळे सोयाबीनचा जो उग्र वास असतो तो उग्र वास निघून जातो आणि यामुळे सोयाबीनची भाजी एकदम चवदार अशी बनते. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 15. मुले जर खूपच जास्त चिडचिड करत असतील तर त्यांना
रात्री झोपण्याआधी 1 चमचा तूप खाऊन त्यावरती थोडेसे कोमट पाणी प्यायला द्यावे. तुपामुळे मेंदू शांत राहतो व चिडचिडेपणा मुलांचा कमी होतो किंवा कमी होईल. अत्यंत महत्त्वाची व कामी येईल अशी खास टीप नंबर 16. बेडशीट, सोफा कव्हर, पडदे अशा कापडी वस्तूवर निलगिरीच्या तेलाचे काही थेंब लावल्यास घरातील जीवजंतू नष्ट होतात. प्रत्येक महिलेसाठी खास टीप नंबर 17. मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी कुठल्याही मेडिसिनचा वापर करू नये. यामुळे शरीरावर साईड इफेक्ट होतात. तसेच मासिक पाळी देखील इरेग्युलर होते. प्रत्येक महिलेसाठी खास टीप नंबर 18. शरीरासोबतच आपल्या त्वचेची काळजी देखील घ्यावी. आपले सौंदर्य आणि फिटनेस हीच आपली ओळख असते. यामुळे आपण चारचौघामध्ये उठून दिसतो. तर प्रत्येक महिलेने जर ही टीप आवडली असेल तर प्रत्येक मैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा. टीप नंबर 19. महिलांनी नेहमी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी रोज रात्री झोपताना 1 ग्लासभर कोमट दूध पिऊन झोपावे. यामुळे हाडे मजबूत होतात. महिलांसाठी खास टीप नंबर 20. रोज रात्री बदामाच्या तेलाने चेहऱ्याची मालिश केल्याने चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या नाहीशा होऊन चेहऱ्याचे सौंदर्य अधिकच निखरते. तर सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक गृहिणीने किंवा महिलेने ही ट्रिक फॉलो करा. टीप नंबर 21. तुमची सर्दी काही केल्या बरी होत नसेल तर गोडे तेलमध्ये लसूण टाकून गरम करा आणि तेल थोडे थंड झाल्यावर नाकात 2 ते 3 थेंब टाका. तसेच पायाच्या तळव्याला मालिश करा. यामुळे सर्दी लगेचच बरी होईल. अत्यंत महत्त्वाची टीप आवडली असेल तर 1 लाईक नक्की करा. टीप नंबर 22. खोबरे खोवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपूर्ण खोवून फ्रीजमध्ये ठेवा. ज्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी करता येईल. टीप नंबर 23. फ्रीजमध्ये व्हेजिटेबल आणि नॉन व्हेजिटेबल असे दोन्ही स्टॉक तयार ठेवा. ज्यामुळे सूप अथवा इतर पदार्थ करणे सोपे जाईल. तर प्रत्येक गृहिणीने ही टीप नक्की तुमच्या किचनमध्ये फॉलो करा. टीप नंबर 24. गोड पदार्थामध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दूध वापरा. ज्यामुळे त्याचं टेक्स्चर पदार्थाला खूप छान असा येईल. टीप नंबर 25. दररोज चिमटीभर सैंधव मीठ खाल्ल्याने शरीर चांगले आणि निरोगी राहते. टीप नंबर 26. बऱ्याचदा पायाच्या पोटऱ्या खूप जास्त दुखत असतील तर अशा वेळी कोमट पाण्यामध्ये थोडे मीठ टाकून त्यात 15 ते 16 मिनिटे पाय ठेवल्याने बरे वाटेल. तर तुमच्या पण पायाच्या पोटऱ्या दुखत असतील तर तुम्ही ही ट्रिक ट्राय करून बघा. महिलांसाठी खास टीप नंबर 27. महिलांना स्तनाचा कॅन्सर झाल्यास ही काही लक्षणे प्रामुख्याने दिसतात. स्तनाच्या आकारात बदल होणे, स्तनावर गाठी निर्माण होणे ही स्तनाच्या कर्करोगाचीच म्हणजे स्तनाच्या कॅन्सरची लक्षणे आहेत. तसेच स्तनाभोवतीच्या भागाचा रंग बदलणे, स्तनाग्राभोवती बदल होणे किंवा स्तनातून असामान्य स्राव अर्थात डिस्चार्ज होणे ही लक्षणे स्तनाचा कॅन्सर झाल्याचे सूचित करतात. तर प्रत्येक महिलेसाठी ही अतिशय महत्त्वाची टीप आवडली असेल तर लाईक व शेअर नक्की करा. अत्यंत उपयुक्त टीप नंबर 28. गव्हाचे पीठ 15 दिवस जुने झालेले वापरू नये. टीप नंबर 29. 90% आजार हे पोटातून होतात. पोटात ॲसिडिटी, कब्ज नसला पाहिजे. पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा. महिलांसाठी खास टीप नंबर 30. कमी पाणी पिल्याने शरीरातील पाणी कमी होऊन ओठ कोरडे होऊन ओठावर भेगा पडू लागतात. प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी टीप नंबर 31. मोहरीच्या तेलात तुरटी मिक्स करून केसांना लावल्यास केस लांब, मजबूत व दाट होतील. त्याचबरोबर त्वचेवर लावल्यास त्वचेवरचे इन्फेक्शन टाळता येते. अतिशय महत्त्वाची टीप नंबर 32. मुलांना उलट्या होत असतील तर पिकलेल्या डाळिंबाचा रस
गरम करून मुलांना द्यावा. टीप नंबर 33, रात्रीच्या जेवणात चुकूनही बटाटा खाऊ नये. यामुळे तुम्हाला मूळव्याधीचा समस्या किंवा त्रास होऊ शकतो. टीप नंबर 34, रोज सकाळी चमचाभर कारल्याचा रस रोज पिल्याने शरीरातील शुगर हळूहळू कमी होऊ लागते. अतिशय भन्नाट व महत्त्वाची टीप नंबर 35, बीटरूटचा रस पिल्याने तुमचा रंग कधीच काळा होणार नाही. वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा व हा उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.